श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण मनातून केलेली प्रार्थना, आपले अश्रू, आपले दुःख, आपल्या मनातील वेदना खरोखरच स्वामी समर्थापर्यंत पोहोचतात का? जेव्हा कोणीच आपले ऐकत नाही, जेव्हा मन पूर्णपणे खचून जाते, जेव्हा चारही बाजूनी संकटे येतात, तेव्हा आपण स्वामींच्या चरणी बसून मन मोकळं करतो. पण त्या भावना स्वामीपर्यंत पोहोचल्या आहेत हे कसे ओळखायचे? तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थ आपल्या भावना स्वीकारल्यावर भक्तांना कोणते संकेत देतात, कोणत्या अनुभूती देतात आणि कोणत्या गोष्टीमधून स्वामी आपली उपस्थिती जाणवून देतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यापैकी एखादा संकेत तुम्हालाही मिळाला असेल आणि तुम्ही तो आजपर्यंत ओळखला नसेल. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की स्वामींना मोठ्या विधींची किंवा पूजा अर्चेची गरज नसते, तर त्यांना भक्तांचे निर्मळ मन प्रिय असते. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि प्रेमाने स्वामींचे स्मरण करतो, तेव्हा त्याच्या भावना स्वामीपर्यंत पोहोचतात. स्वामींना शब्दांची गरज नसते, ते आपल्या मनातील प्रत्येक विचार जाणतात. आपण बोललो नाही तरी आपल्या मनातील वेदना त्यांना समजतात. तर आपणाला संकेत कोणकोणते मिळतात? तर मनाला अचानक शांतता मिळते. जेव्हा तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचते, तेव्हा सर्वात पहिला संकेत मनाला अचानक मिळणारी शांतता. समस्या तशीच असते, परिस्थिती बदललेली नसते, पण मनातील भीती कमी होऊ लागते. ही शांतता स्वामींच्या कृपेचे एक मोठे चिन्ह आहे. तर स्वामींचे आपल्या स्वप्नात दर्शन येणे हा दुसरा संकेत आहे. अनेक भक्त सांगतात की प्रार्थना ऐकल्यानंतर त्यांना स्वामींचे दर्शन स्वप्नात झाले. कधी स्वामी हसताना दिसतात, कधी आशीर्वाद देताना दिसतात, तर कधी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. हे स्वप्न भक्ताच्या श्रद्धेला बळ देणारे असते. तर तिसरा संकेत काय? तर वारंवार स्वामींचे नाव ऐकू येणे. कधी अचानक कोणीतरी श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकू येते, कधी मोबाईलवर स्वामींचा फोटो दिसतो, तर कधी सोशल मीडियावर सतत स्वामींचे व्हिडिओ दिसू लागतात. हे योगायोग नसून स्वामी आपल्याला जवळ असल्याचा संकेत देत आहेत, असे अनेक भक्त तर मानत असतात. स्वामी संकटात योग्य व्यक्ती भेटणे हा चौथा संकेत आहे. स्वामी अनेकदा स्वतः येत नाहीत, पण एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मदत करत असतात. जेव्हा तुम्ही अडचणीत असता आणि अचानक योग्य सल्ला देणारी व्यक्ती भेटते, तेव्हा तो स्वामींच्या कृपेचा संकेत असू शकतो. त्यानंतर नकारात्मक विचार कमी होणे. जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते, तेव्हा मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते. भीती, चिंता, नैराश्य आणि तीव्रता कमी होते. नैराश्याची आणि आशेचा किरण दिसू लागतो. स्वामींच्या नामस्मरणात आनंद मिळणे. पूर्वी जप करताना मन लागत नसेल, पण अचानक नामस्मरणात आनंद वाटू लागतो. श्री स्वामी समर्थ हा जप करताना मन प्रसन्न होते. हे स्वामींनी तुमच्या भक्तीचा स्वीकार केल्याचे चिन्ह मानले जाते. नंतर अडकलेली कामे मार्गी लागतात. दीर्घकाळापासून अडकलेली कामे हळूहळू होऊ लागतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक समस्या यामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतो. त्यानंतर मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा होणे. अचानक स्वामी मंदिरात जाण्याची इच्छा निर्माण होणे. स्वामींचा फोटो पाहत राहावेसे वाटते. हे आध्यात्मिक आकर्षण वाढल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर आत्मविश्वास वाढणे. स्वामींची कृपा मिळाल्यावर भक्तामध्ये एक नवीन शक्ती निर्माण होते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्याचे धैर्य मिळते. अंतर्मनातून उत्तर मिळणे. कधी एखाद्या प्रश्नांचे उत्तर अचानक मनात येते. कोणती दिशा निवडायची,
कोणता निर्णय घ्यायचा याबाबत स्पष्टता मिळते. अनेक भक्त याला स्वामींचे मार्गदर्शन मानतातच. स्वामींना भावना पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज काही मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा, स्वामींचे स्मरण करा. तुमच्या मनातील सर्व भावना त्यांच्यासमोर मोकळ्या करा. कोणताही दिखावा करू नका, मनापासून बोला. कारण स्वामींना तुमचे शब्द नाही तर तुमच्या हृदयातील भावना महत्त्वाच्या असतात. श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्या भक्ताला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. ज्या क्षणी तुम्ही स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवता त्या क्षणी तुमच्या भावना त्यांच्या चरणी पोहोचतात. म्हणून कोणतीही चिंता करू नका. स्वामींना तुमचे दुःख माहीत आहे. तुमचे अश्रू त्यांना दिसतात. तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि योग्य वेळी ते नक्कीच उत्तर देतात. जर तुम्हालाही स्वामी समर्थांचे असे संकेत मिळाले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहणार आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्या भावना ऐकतात. यांचे संकेत नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपातच मिळतात असे नाही. अनेक वेळा ते अतिशय साध्या आणि सूक्ष्म स्वरूपात मिळतात. परंतु ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याला हे संकेत सहज जाणवू लागतात. कधी एखाद्या पुस्तकात, कधी एखाद्या व्हिडिओमध्ये, तर कधी कोणाच्या बोलण्यातून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वारंवार समोर येते. जेव्हा मन खूप घाबरलेले असते अशा वेळी हा संदेश पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो. तेव्हा अनेक भक्त याला स्वामींचा धीर देणारा संकेत मानतात. घरात सतत वाद, तणाव, वादविवाद किंवा नकारात्मकता असेल आणि अचानक वातावरण शांत होऊ लागले तर तो देखील कृपेचा अनुभव असू शकतो. ज्या घरात नामस्मरण सुरू होते त्या घरात प्रेम, शांतता आणि समजूतदारपणा वाढू लागतो. कधी जीवनात असा क्षण येतो की कोणता निर्णय घ्यावा हेच समजत नाही. अशा वेळी अचानक एखादा मार्ग दिसू लागतो, एखादी संधी मिळते किंवा एखादी योग्य व्यक्ती सल्ला देते. भक्तांच्या अनुभवानुसार तर स्वामींच्या अदृश्य मार्गदर्शनाचे चिन्ह असू शकतात. पूर्वी जप करणे कठीण वाटत होते, पण अचानक दिवसातून अनेकदा स्वामींचे नाव घ्यावेसे वाटू लागते. काम करताना, चालताना, झोपण्यापूर्वी किंवा उठल्यावर स्वामींचे स्मरण आपोआप होऊ लागते. ही ओढ म्हणजे भक्तीची वाढ आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती. खरा संकेत म्हणजे संकट संपणे नव्हे तर संकटातही मनात श्रद्धा टिकून राहणे. जेव्हा परिस्थिती कठीण असते पण मनात एक आवाज येतो की सगळं ठीक होईल, तेव्हा ती अंतर्मनातील सकारात्मकता शक्ती भक्ताला पुढे चालण्याचे बळ देते. खूप लोक विचारतात की स्वामींना आपल्या भावना पोहोचवण्यासाठी कोणता मंत्र करावा. याचे उत्तर सोपे आहे. मनापासून केलेली प्रार्थना हाच सर्वात मोठा मंत्र आहे. रोज काही मिनिटे स्वामींच्या फोटोसमोर बसा. त्यांच्याशी जसे एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसे बोला. तुमचे दुःख, चिंता, भीती, स्वप्ने आणि आशा सर्व त्यांच्यासमोर मांडून टाका. कारण स्वामींना तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या मनातील भाव अधिक महत्त्वाचे असतात. स्वामी समर्थांच्या मार्गात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. काही भक्तांचा लगेच अनुभव येतात तर काहींना वेळ लागतो. परंतु याचा अर्थ असा नाही की स्वामींनी त्यांना विसरले आहे. बी पेरल्यानंतर झाडाला फळ यायला जसा वेळ लागतो तसाच वेळ आध्यात्मिक अनुभवांनाही लागू शकतो. म्हणूनच श्रद्धा कायम ठेवा, नामस्मरण सुरू ठेवा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ हे केवळ मंदिरातील मूर्ती नाहीत, तर ते भक्ताच्या श्रद्धेत, विश्वासात आणि प्रेमात वास करतात. तुमच्या डोळ्यातील अश्रू त्यांना दिसतात, तुमच्या मनातील वेदना त्यांना समजतात, तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते
आणि म्हणूनच आजपासून कोणतीही चिंता मनात ठेवू नका. फक्त एकच मंत्र मनात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.